एवढा सगळा नट्टापट्टा यासाठी केलाय कारण आम्हाला यांच्या मित्राच्या लग्नाला जायचं आहे आणि शूटची तयारी आईंनी केली होती म्हणूनच मला वेळही मिळाला. आणि गावी आल्यापासून ना मला एकही व्हिडिओ अपलोड करता आला नव्हता कारण इकडे नेटवर्कच नव्हतं. तर प्रवासामध्ये माझं तेच करणं चाललेलं कारण 1-1.5 तासाचा प्रवास होता. हे ऑलरेडी 3 दिवस झाले तिकडंच गेलेले होते, तर त्यामुळे आम्ही गाडी करून गेलो होतो. फायनली लग्न खूप छान झालं आणि 2-3 दिवसांनी ह्यांची पण भेट झाली. लाडू आणि शुभचे ड्रेस सेम होते, तर त्यामुळे त्यांचं फोटोशूट चालू होतं आणि आम्हा दोघा नवरा-बायकोंना लग्नाची 3 वर्ष झाले, तरी पण पोज काय द्यायची फोटोला हे अजूनही समजत नाही. तर तेच आमचं चाललेलं आणि इथे काही व्हिडिओचे अँगल मी त्यांना समजत होते, की असे व्हिडिओ काढा, तसे व्हिडिओ काढा. या दोन्ही बाबतीत आम्ही जरा कच्चेच आहोत आणि खूप जास्त ऊन होतं, तर त्यामुळे पोरांसाठी मस्तपैकी आईस्क्रीम घेतलेले आणि आमच्या दोघांसाठी मस्त असा लिंबू सरबत घेतलेला आणि हे पुन्हा तिथेच थांबणार होते मित्रासोबत, म्हणून आम्ही मात्र सर्वजण निघालो होतो. आई पण खूप जास्त थकल्या होत्या, तर त्यामुळे त्या झोपी गेल्या आणि मी मस्तपैकी सनकिस्टवाले मोमेंट कॅप्चर करता येत आहेत का ते पाहत होते. कसा लूक दिसतोय नक्की मला सांगा कमेंट करून. घरी आल्यानंतर ना एवढं जास्त दमलो होतो ना आम्ही, तर त्यामुळे सिंपल असा खिचडी भाताचाच मेनू ठरवलेला कारण खूप जास्त भूक पण नव्हती आणि थकवा पण होता. तर छान असा खिचडी भात केला. आता भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.